चला तर आज आपण कांद्याचे धपाटे बनवूया। एकदम मऊ असे धपाटे होतात, नरम एकदम असे खूपच छान हे धपाटे होतात। तुम्ही नक्की एक वेळेस अशा पद्धतीने बनवा। जर भाजी खाऊन पोळी खाऊन तेच ते कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस कांद्याचे धपाटे बनवा, ते पण कमी साहित्यात धपाटे बनतात। खूपच मस्त असे लागतात। तुम्ही बघू शकता किती मस्त चमचमीत असे हे धपाटे बनलेले आहेत। फक्त 1 चम्मच तेलामध्ये हे धपाटे बनतात, खूपच मस्त होतात। चला तर आपण रेसिपी बघूया। मी इथे 2 प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 प्लेट व थोडंसं आपल्याला अर्धा प्लेट इथे बेसन घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ व बेसन हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आणि काय होईल, एकदम ठिसूळ असे खुसखुशीत व सॉफ्ट असे होतील। बेसन व ज्वारीचं पीठ घेतल्यामुळे मी इथे 5 ते 6 कांदे कट करून घेतले। भरपूर आपल्याला असा कांदा घालायचा आहे। या धपाट्यामध्ये खूप मस्त असे लागतात। एकदम बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आपल्याला। मी स्वच्छ इथे बघू शकता असे 2 पाण्याने कांदा हे धुवून घेत आहे। कांद्याचे एकदम असे सेपरेट कांदा होतो, टर्पल त्याचे असे कांदा होतो, त्यामुळे आपल्याला पाण्यातून घालून घ्यायचं आहे। असं पूर्ण पाणी आपल्याला कांद्यातलं काढून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला पिठामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। बघू शकता किती घाण असं पाणी कांद्याचं आपल्या जात आहे। असे कांदे आपल्याला हे धुवून घ्यायचे आहे। भरपूर असा कांदा घालायचा, जेवढा तुम्ही कांदा घाल तेवढे मस्त असे धपाटे होतात। 2 चम्मच एवढा मी लसूण घातलेला आहे। सर्व आता कांदा आणि लसूण मिसळून घेत आहे मी पिठामध्ये। झटपट अशी ही रेसिपी आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये हे धपाटे बनतात। खायला तर खूपच मस्त असे लागतात। तर यामध्ये मी चटणी, मीठ व हळद घातलेली आहे चवीनुसार। तुम्हाला जेवढे घालायचे तेवढे तुम्ही लाल तिखट घालू शकता। मी इथे 2 चम्मच चटणी व 1 चम्मच हळद घातलेला आहे व 1 चम्मच मीठ असं घातलेलं आहे। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालायची, थोडंसं आपल्याला ओवा घालायचा हाताने क्रश करून। 1 चम्मच एवढा मी ओवा घालत आहे। ओव्यानं खूप मस्त अशी टेस्ट येते। जिरा पावडर घालायचं 1 चम्मच आपल्याला। जिरं घालण्याच्या ऐवजी तुम्ही जिरा पावडरच घाला। हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये हे अशा पद्धतीने। आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। कणिक मळून घ्यायचं, जसं आपण पोळ्याला बनवतो त्या पद्धतीने। तशा प्रकारे थोडंसं आपल्याला पातळसरच ठेवायचं, कारण की हे धपाटे आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत, लाटून बनवणार नाही। पातळच आपल्याला पिठाचं बनवायचं आहे। खूपच मस्त असे होतं, तुम्ही नक्की बनवा। तेच ते पोळी भाजी खाऊन जर कंटाळले असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे बनवू शकता। सकाळी किंवा रात्रीच्या वेळेस सुद्धा हे धपाटे बनवू शकता। खूपच मस्त दह्याबरोबर लागते। आता हे आपण 5 ते 6 मिनिटं आपल्याला असं छान पीठ चुरून साईडला ठेवून द्यायचं आहे। छान आपलं पीठ मुरलं की खूप मस्त असे होतात। पीठ आपलं छान असं मुरलं गेलेलं आहे। मी इथे 5 मिनिटं साईडला ठेवलं होतं। तर आपल्याला मी इथे कोळपाट घेतलेला आहे व एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यावरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। परत थोडंसं पिठाला मळून घेतलेलं आहे। कॉटनच्या कपड्यावर आपल्याला असं पाणी घालून घ्यायचं आहे व तुम्हाला ज्या साईजचे पराठे बनवायचे, धपाटे बनवायचे, त्या साईजचा एक आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। बघू शकता एवढं आपल्याला पातळ असं हे पीठ करून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला तेल लावायचं, पीठ जर चिटकत असेल तर, किंवा पाणी लावायचं आणि असे आपल्याला थापून घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या छोटे मोठे ज्या साईजचे बनवायचे त्या साईजचे गोळा करून घ्यायचे आपल्याला व अशा पद्धतीने थापून घ्यायचे आहे। खूपच सोपे आहे। तुम्ही फर्स्ट टाइम जरी बनवत असेल तरी मोडणार नाहीत, बनतील छान असे। खरपूस भाजण्यासाठी आपल्याला मी इथे एक छिद्र केलेलं आहे सेंटरमध्ये व सराट्याने अशी कड देत आहे। थोडंसं तव्यावर तेल लावायचं आपल्याला, म्हणजे लगेच आपला हे धपाटं निघेल, चिटकणार नाही अजिबात। परत दुसरे पण तुम्हाला मी करून दाखवते व साईडला भाजूनसुद्धा दाखवते। व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून तुम्हाला मी इकडे करूनसुद्धा दाखवते दुसरं व तिकडं भाजूनसुद्धा दाखवत आहे। बिलकुल मोडत नाहीत हे, तुम्ही फर्स्ट टाइम जरी पण खूप मस्त अशी टेस्ट लागते। तुम्ही असे थापून हाताने एक वेळेस बनवून बघा, लाटून बनवण्याच्या ऐवजी। आता आपण याला पलटवून घेऊ। मस्त असा कलर आलेला आहे आपल्या धपाट्याला। बघू शकता, तुम्हाला मी जवळून असं दाखवत आहे। साधारण जाडसरच असं ठेवायचं, मस्त छान असे लागतात हे धपाटे। पलटून घेते दोन्ही बाजूने, थोडंसं तेल लावायचे म्हणजे छान असे लवकर भाजले जातात। वरून खरपूस असे भाजतात, तेल थोडंसं लावले की।
आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही असं सुद्धा करू शकता. असे साईडने छिद्र 4 ते 5 किंवा तसे सराट्याने सुद्धा तुम्ही करू शकता. असे दोन्ही पद्धतीने खूप मस्त असे भाजले जातात. एकदम खरपूस आतमधली जी वाफ आहे ती वर येते, लवकर भाजले जातात खरपूस, आतमध्ये कच्चे राहत नाहीत. अशा पद्धतीने जर कट दिले तर बघू शकता किती मस्त असे झालेले आहेत आपले धपाटे. तुम्हाला दुसरे मी एक धपाटे टाकून दाखवत आहे. बघू शकता तुम्ही, बिलकुल हे धपाटे मोडत नाहीत, झटपट असे बनतात, जास्त वेळही नाही लागत. सगळ्या तुम्ही घाईमध्ये जरी असाल तरीही तुम्ही बनवू शकता. एवढे इझी ही रेसिपी आहे व कमी साहित्यात बनते. किती सॉफ्ट अशी झाली तुम्ही बघू शकता. नक्कीच सर्वांना आवडतील. तुम्ही जर 2 पोळ्या खात असाल तर 3 ते 4 हे धपाटे खासाल. जर तुम्ही अशा पद्धतीने जर एक वेळेस बनवले तर नक्की तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा. खूप मस्त असे लागते, मोडत वगैरे बिलकुल नाहीत. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडली असेल आजचा व्हिडिओ तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. साधे सोपे व पौष्टिक रेसिपी. खरपूस छान आपला मीडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचे आहेत. बिलकुल फुल गॅस करायचा नाही, नाहीतर वरून तर भाजतील पण आतमध्ये कच्चे असे राहतील. त्यामुळे आपल्या मीडियम गॅसवरतीच हे भाजून घ्यायचे आहे. कलर तुम्ही बघून तुम्हाला तर समजतच असेल की आपले धपाटे हे कसे झाले ते. एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. कांदा असा भरपूर घालायचा आहे आपल्याला या धपाट्यामध्ये, खूपच मस्त असे होतात. चला तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस कमी क्वांटिटीमध्ये का होणार पण एक वेळेस तुम्ही नक्की बनवून बघा. खूपच मस्त असे होतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.